जय हिंद कॉलेजजवळ पेट्रोल टँकरला गळती, मोठा अनर्थ टळलाय। नारायणगावकडून जुन्नरच्या दिशेने पेट्रोल घेऊन जाणाऱ्या टँकरला जय हिंद कॉलेज कुरण येथे बुधवारी दिनांक 19 ऑगस्ट रोजी सकाळी 10:30 वाजेच्या दरम्यान गळती लागल्याची घटना घडली आहे। मिळालेल्या माहितीनुसार टँकर स्पीड ब्रेकरवरून पुढे जात असताना मागील चाकाचा मडगाड वरच्या बाजूने टँकरला घासरला, त्यामुळे टँकरला नुकसान होऊन पेट्रोलची गळती सुरू झाली आहे। या टँकरमध्ये अंदाजे 3000 लिटर पेट्रोलचा साठा असल्याची माहिती मिळाली आहे। घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसून सुदैवाने मोठा धोका टळलाय। पेट्रोलची गळती लक्षात आल्यानंतर संबंधित यंत्रणांकडून खबरदारी घेण्यात आली। या घटनेमुळे परिसरात काही काळ नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली होती। ब्युरो रिपोर्ट, टिटवाळा न्यूज, टिटवाळा। आपल्यासोबत जुन्नर कोरून कॉलेज सर, कुठल्या प्रकारे कसं काय झाले हे? नमस्कार, मी प्राचार्य सुभाष चंद्रेकर। या ठिकाणी आमच्या जैन शैक्षणिक संकुलाच्या अगदी गेटवरच या ठिकाणी इंडियन ऑइलचा टँकर नारायणगावकडून जुन्नरकडे जात असताना अचानक स्पीड ब्रेकरच्या त्या ठिकाणी टायर फुटून त्या टायरच्या मागचं जो मरगड आहे ते टाकीला लागलं व टाकी लीक झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पेट्रोलची गळती चालू आहे। तरी या ठिकाणी योग्य त्या प्रकारे काळजी घेतली जात आहे, विद्यार्थ्यांना दूर पाठवलं जात आहे। तरी या संदर्भामध्ये अशा गोष्टी या खऱ्या अर्थाने या ठिकाणी टायर फुटून जी घटना झालेली आहे त्या बाबतीत प्रशासनाने लक्ष घालावं। धन्यवाद। टायर फुटून सर, टँकर कुठल्या दिशेला चालला होता? नारायणगाववरून जुन्नरच्या दिशेने चालला होता टँकर। तर हे कशा प्रकारे झालंय, म्हणजे नक्की काय झालं? टायर फुटलाय का काय झालंय? नाही, टायर फुटून आहे ना। हा, टँकर इथं स्पीड ब्रेकरच्या तिथं आल्यानंतर टायर फुटला त्याचा आणि ते मरगाड त्याचं तुटून वरती लागले त्याला, त्याच्यामुळे त्याला होल पडला। अच्छा, म्हणजे मरगाड फुटल्यामुळं टँकरला होल पडला। म्हणजे टँकरची ही दुरावस्था आपण झालेली बघू शकतो। टँकरची ही दुरावस्था, जर गाडीचं मरगाड लागून टँकर जर लीक होत असेल तर हा इंडियन ऑइल कंपनीचा टँकर आहे। टायर पण व्यवस्थित नाही, जो हात राईटचा टायर आहे ना, ओके, पण व्यवस्थित नाही त्याच्यामुळे तो फुटलेला आहे टायर। तुम्ही जर टायर बघा कसं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला लगेच कळेल। कुणालाही कुठल्या प्रकारची दुखापत वगैरे झालेली नाहीये ना इथं? नाही, कोणालाच काही नाही। या ठिकाणी जुन्नर अग्निशमन दलाची गाडी आलेली आहे।